आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. एक 2 दिवसापूर्वी झालेल्या घटनेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून, एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून बघण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि मी जो दृष्टिकोन म्हणतोय त्या संदर्भात गेल्या 2 दिवसात या अपघाताच्या नंतर सोशल मीडियावरती देखील चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी दबक्या स्वरूपात नागरिकांमध्ये देखील ही चर्चा सुरू आहे. चाकण शिक्रापूर रोडवरती एक अपघात 2 दिवसापूर्वी झाला. त्या संदर्भात मी हा आजचा व्हिडिओ करतोय. खरं तर मी शक्यतो घटना म्हणजे अशा अपघाताच्या वगैरे त्याच्यावरती मी आजपर्यंत व्हिडिओ बनवलेले नव्हते, बनवतही नाही. पण परवा झालेला जो अपघात आहे त्याकडे माझा जरा एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न आहे. तो दृष्टिकोन, माझं जे मत आहे ते खोटं ठरावं अशी माझी इच्छा आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही जाऊ नका. आपला आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ जरा थोडा वेगळा दृष्टिकोनातून बनवलेला आहे, वेगळ्या परिप्रेक्ष्यातून बनवलेला आहे. एक अपघात चाकण शिक्रापूर रोडवरती 2 दिवसापूर्वी झालेला आहे. तो अपघात आहे अशी पोलीस दफ्तरी त्याची नोंद करण्यात आलेली आहे. पण तो खरोखर अपघात आहे का तिथे कुठला घातपाताच्या त्याला म्हणतो आपण धागेदोरे मिळू शकतायत का, याकडे अर्थातच पोलीस प्रशासन, शासन लक्ष घालीलच. पण मला आलेली जी शंका होती ती बोलून दाखवावी, ती मांडावी आपल्या सर्वांसमोर, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. आणि याचं कारण असं आहे की सोशल मीडियावरती देखील या अपघाताच्या बाबतीतला वेगळा दृष्टिकोन काही लोकांनी मांडलेला आहे, काही सजग नागरिकांनी मांडलेला आहे. राज्यभरात काही ठिकाणी या संदर्भात दबक्या आवाजात चर्चा देखील सुरू आहे. तर पहिले आपण त्या घटनेकडे बघूया आणि मग आपण बोलूया. छोटासा व्हिडिओ असेल, फार काही मोठा व्हिडिओ नाहीये. पण त्यामागची जी ती घटना आहे, त्यामागचा जो दृष्टिकोन आहे तो काय आहे ते मी पहिले तुम्हाला सांगतो. काही दिवसांपूर्वी जर्मनीमध्ये देखील असाच एक अपघात झाला. एका कार चालकाने सुसाट येऊन, भरधाव वेगात येऊन अनेक लोकांना गाडीखाली त्याच्या चिरडलं. मग त्याला अटक करण्यात आली. तो ड्रायव्हर हा गेले अनेक वर्ष जर्मनीमध्ये राहत होता, पण त्याचं मूळ हे सौदी अरेबियातलं होतं. मला इथे कुठल्याही धर्माला, कुठल्याही जातीला, कुठल्याही काय म्हणतात त्याला, एखाद्या समूहाला टार्गेट करायचं नाही, त्यांच्या संदर्भात काही बोलायचं नाही. जर्मनीतलं प्रशासन पण आणि आपलं भारतातलं, महाराष्ट्रातलं पण शासन प्रशासन देखील त्या घटनांकडे त्यांच्या दृष्टिकोनातून बघेल, त्याचा सखोल चौकशी देखील करेल. पण मला जे वाटलंय ते तुमच्या समोर आणावं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर तो जो जर्मनीतला जो अपघात आहे त्या संदर्भातला एक जो व्हिडिओ होता, त्या संदर्भात तिकडच्या महत्वाच्या काही न्यूज चॅनल्सनी आणि न्यूज पेपर्सनी ज्या बातम्या दिल्या होत्या त्यातली एक न्यूज चॅनल्सचे मी तुम्हाला एक छोटंसं क्लिपिंग दाखवणार आहे, ते तुम्ही बघा, मग आपण बोलूया. And we are also following a deadly crash in Germany. More than 60 people were injured and 2 killed, including a toddler, after a driver rammed their car into a crowded Christmas market in eastern Germany. Authorities have arrested the driver of the car. Local government officials say they suspect that this was, in fact, a deliberate action. CBS News reporter Haley Ott is following this story for us from London. Haley, what are we learning about the driver? I have to say, it is shocking to me that he's actually a doctor there in Germany. Hello, Lana. Yes, the driver was a doctor. He had been living in Germany since 2006. He had indefinite leave to remain there. He was 50 years old, originally from Saudi Arabia, and the motivation for the attack is unknown. So authorities are saying that he had no criminal record, so the investigation into why he might have carried out an attack like this is still ongoing. बघितलात ना, म्हणजे याच्यात मला तुम्हाला काही सुचवायचं नाहीये, तुमच्या केवळ नजरेसमोर काही गोष्टी आणायच्या. काय झालंय, 16 जानेवारीला दुपारच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवरती माणिक चौकातनं एक भरधाव कंटेनर सुसाट वेगाने गेला
आणि त्यांनी पहिले 2-3 महिलांना उडवलं. त्याच्यानंतर तो सुसाट जवळपास 20 ते 22 किलोमीटर तसाच गेला. त्याच्या मागे नागरिक लागले, काही वाहन चालक लागले, काही टू व्हीलर्स लागल्या. पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी देखील त्याला अडवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी पोलिसांची बॅरिकेड्स तोडली त्या कंटेनरनी, त्या ड्रायव्हरनी, आणि तो तसाच त्यांना तुडवत उडवत चिरडत जवळपास 22 किलोमीटर गेला. तो जो 20-22 किलोमीटर गेला त्याच्या मागे त्या 20-22 किलोमीटरमध्ये चाकणपासून रासेगाव, पिंपळगाव, चौफुला आणि शेलगाव या परिसरामध्ये त्यांनी अक्षरशः हाहाकार उडवला. हा पट्टा जवळपास 20 ते 22 किलोमीटरचा आहे असं मला तिकडच्या आमच्या काही स्थानिक पत्रकारांनी, तिकडे मी काही लोकांशी बोललो, त्या लोकांनी मला सांगितलं. काय आहे, या चाकणच्या जवळपासच एक मोठा मेळावा, एका समूहाचा मोठा मेळावा भरला होता आणि त्या मेळाव्यातनं हा जो कोणी ड्रायव्हर आहे ज्याला नंतर अटक करण्यात आली त्याचं नाव आहे आकिब खान म्हणून. एका इन्फ्रा कंपनीच्या नावावरती, दिल्ली गुरगाव मधल्या एका इन्फ्रा कंपनीच्या नावावरती हा कंटेनर आहे. त्या कंटेनरचा नंबर आहे HR55 AB 2283, HR55 AB 2283. आणि ज्याला अटक करण्यात आलेली आहे, अटक करण्यात आली म्हणजे पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. नागरिकांनी खूप मोठ्या धाडसाने त्याच्यामध्ये ज्या गाड्या घातल्या त्या लोकांनी त्यांना तुडवत त्यांना उडवत चिरडत तो पुढे चालला होता. पण काही ज्याला म्हणतो आपण जहाबाज तरुणांनी, जहाबाज नागरिकांनी त्याला अडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तो कंटेनर एका साईडला जाऊन आदळल्यामुळे तो कंटेनर बंद पडला. मग या नागरिकांनी त्याला त्याच्या केबिनमधनं खेचलं आणि यथेच्छ तुडवलं आणि मग पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि त्याचं नाव आहे आकिब खान. तर मी जे म्हणतो मगाशी की तिकडे जवळपास एका समूहाचा एक मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात हा आला होता का? आता पोलिसांचं असं म्हणणं आहे, काही जण म्हणत आहेत की त्यांनी मद्यप्राशन केलं होतं, पण नागरिकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मद्यप्राशन वगैरे काही केलेलं नव्हतं. खरं काय खोटं काय आता अर्थात ते 2 दिवस झालेले, टेस्ट झाले असतील, त्याची माहिती देखील पुढे येईलच. मी आज प्रयत्न केला तिकडच्या स्थानिक पोलिसांशी बोलायचा, पण तो माझा प्रयत्न अयशस्वी झाला. माझं बोलणं होऊ शकलं नाही. तो खरोखर मद्यप्राशन केलेला होता का, तो माथे फिरू होता असं आता पुढे आलेलं आहे. पण त्याचं माथे फिरण्याचं कारण काय होतं? असं त्यांनी काय बघितलं म्हणून त्याचं माथे फिरलं? असं तो काय ऐकून आला म्हणून त्याचं माथे फिरलं? त्याच्यावरती अशा कुठल्या बोलण्याचा, कोणी काही त्याला सांगितल्याचा, कोणी काही त्याला समजवण्याचा, कोणाचं काही ऐकण्याचा, कोणाचं काही भाषण ऐकल्याचा काही परिणाम झाला का? आणि म्हणून त्याचं माथं फिरलं का? म्हणून तो या अशा ज्याला म्हणता येईल अत्यंत क्रूर मार्गाने गाडी चालवत, त्याचा कंटेनर चालवत, सुसाट सगळ्यांना चिरडत जेमतेम नाही तब्बल 22 किलोमीटर तो असा गाडी चालवत होता. एक लक्षात घ्या मित्रांनो, माथे फिरू आहे म्हणून त्याला पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला जातोय का? मद्यप्राशन केलेलं आहे त्यामुळे मद्याच्या नशेमध्ये त्यांनी तसं गाडी चालवली आहे असं सांगितलं जात आहे का? अर्थातच आपलं गृह खातं आणि आपले पोलीस हे अत्यंत जबाबदारीने आणि अत्यंत सखोल चौकशी करण्यामध्ये माहीर समजले जातात.
ते यातलं खरं खोटं निश्चितपणे बाहेर काढतील. पण जर्मनीतली घटना, देशात होणाऱ्या घटना, राज्यात होणाऱ्या घटना यांच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची शासनाला, प्रशासनाला आणि आम्हा नागरिकांना देखील गरज आहे. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतंय की स्थानिक पोलिसांचा तिथे चौकशी सुरूच असेल, पण या प्रकरणाकडे, हे प्रकरण गृह खात्याने शक्य असल्यास एक वेगळा दृष्टिकोन जो मला आणि काही सोशल मीडियातल्या लोकांना दिसतोय, म्हणून दहशतवाद विरोधी पथकाकडे ही चौकशी सोपवावी, ATS कडे ही चौकशी सोपवावी. कारण मुळातच मी माझ्या अनेक व्हिडिओमधनं म्हटलेलं आहे, राष्ट्रीय सुरक्षा, बाह्यांतर्गत सुरक्षा देशाची, अंतर्गत सुरक्षा देशाची हा माझा अत्यंत आवडीचा विषय राहिलेला आहे. आणि कदाचित म्हणून असेल मला या जे घटना घडली 2 दिवसापूर्वी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित वेगळा झाला असेल. मी पुन्हा एकदा सांगतोय, माझा कुठल्याही समूहावरती, कुठल्याही जातीवरती, कुठल्याही धर्मावरती काडीचाही आक्षेप नाही. माझा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे खोटा निघावा अशीच माझी इच्छा आहे. तो केवळ आणि केवळ अपघातच असावा. पण मला जे वाटलं, काही लोकांना सोशल मीडियात जे वाटतंय, दबक्या आवाजात जी काही ठिकाणी चर्चा चालू आहे की तो घातपात आहे का, ते जे आम्हाला वाटतंय ते खोटं ठरावं आणि त्याच्या मागे जे काही घडलं आहे ते लवकरात लवकर नागरिकांसमोर यावं. याचं कारण असं आहे, हा जो काही प्रकार झाला आहे त्याची तपासणी अत्यंत सखोल आणि वेगळ्या परिप्रेक्ष्यातनं करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकडे केवळ अपघात म्हणून बघू नका असं मला स्वतःला वाटतं. तो जर अपघात असेल तर ठीकच आहे, पण यामागे काही वेगळं नाही ना, याची चौकशी कृपया मुख्यमंत्र्यांनी, ज्यांच्याकडे आता गृह खातं देखील आहे, त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी करावी. त्यांनी जर ही चौकशी ATS कडे देण्यात आली तर अत्यंत आनंदाचीच गोष्ट ठरेल ती, दहशतवाद विरोधी पथकाकडे. आणि जर तसं होऊ शकलं नाही तर स्थानिक पोलीस जी चौकशी करतायत, अर्थातच त्यांना मी, म्हणजे या पोलिसांना किंवा कोणालाही मी नसीहत देण्याची काही गरज नाहीये, ते त्यांच्या परीने चौकशी करतीलच. पण माझा एक जो दृष्टिकोन होता, माझा जे काही थोडंफार आकलन आहे, त्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. याचं कारण असं आहे, 2 दिवस झालेले आहेत. 2 दिवसापूर्वी जेव्हा ही घटना झाली तेव्हा यामध्ये या चिरडण्याच्या ही जो अपघात झालेला आहे, जो आपण अपघात आतापर्यंत म्हणतोय, त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. आणखीन एकूण गंभीर झालेल्या एकूण जखमी झालेल्यांची संख्या साधारण 17 पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकर लागावा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे YouTube चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. दिल्लीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. दिल्लीच्या निवडणुकांवरती देखील लवकरच तुमच्यासमोर व्हिडिओ यायला सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांना जसं फलोदी सट्टा बाजारच्या काही आकलनानुसार, काही त्यांच्या गणितानुसार आपण व्हिडिओ केले होते, तसेच व्हिडिओ तुम्हाला दिल्ली निवडणुकीच्या संदर्भात देखील बघायला मिळतील असं मी तुम्हाला खात्री देतो. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.